दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सव सुरुवात होते उद्यापासून आणि आज आपण पत्रकार परिषदेवरती आपण आम्हाला सहकार्य करत होतो. आपल्या माध्यमातून आम्ही दरवर्षी महाराष्ट्रातल्या देशातल्या जगामध्ये जातो आणि आपलं सहकार्य आमच्यासोबत कायमस्वरूपी असतं. म्हणून आज जी पत्रकार परिषद आहे त्याचबरोबर हे सेलिब्रिटी उद्यापासून या स्टेजवरती कार्यक्रम करणार आहेत, जे कार्यक्रम करणार आहेत ते सगळे इथे ऐकत असतात. त्याचबरोबर आपल्यासोबत स्वामी समर्थ आम्ही रत्नकर आणि मराठी या दोन्ही पार्टनर म्हणजे आपल्यासोबतच आहेत, काम करत आहेत आणि आपली टीम सगळी त्याच्यासोबत आहेत. सगळे सेलिब्रिटी गायक आहेत, कोणी आता वेबसाईटवर बसलेलं आहे. तरी पण सगळी माहिती आम्ही देत. पण दरवर्षीप्रमाणे हे 20वं वर्ष आहे आणि 20 वर्ष नवरात्रोत्सव साजरा करतो आहे आणि करत असताना देवीची कृपा, मंदिर पण झालेलं आहे. एवढं सुंदर मंदिर आपलं बांधलेलं आहे इथे आणि त्या माध्यमातून इथे हजारो भाविक इथे दर्शन करत असतात. आणि आमची इच्छा झाली की बाबा जेव्हा नवरात्रोत्सव सुरुवात केली आम्ही तेव्हा आमची इच्छा झाली की आम्हाला इथे एक मंदिर हवं आहे देवीची. आम्ही मंदिर पण गेल्या वर्षी पूर्ण केलं आणि त्याचा प्रतिसाद पण चांगला मिळतो आहे. भाविक पण चांगला आहे, सर्व प्रतिसाद देत आहेत आणि आपल्यासारख्या लोकांचं सहकार्य आहे. पण मला वाटतं की आम्ही 20 वर्ष संकल्पच्या माध्यमातून हा दांडिया करतो आहे. आपला दांडिया संकल्प दांडिया आणि शहरामध्ये दरवर्षी क्रेज वाढत चाललेली आणि क्रेज वाढत असल्यामुळे मला वाटतं रोज तुम्हाला मला काय बोलायची गरज नाही. एवढे दांडिया रसिक खेळण्यासाठी येत असतात आणि आम्हाला पण आनंद होत असतो की नवीन काहीतरी दरवर्षी करावं आणि नवीन संकल्पना आणावी. त्या माध्यमातून आम्ही नवीन काहीतरी चेंज करण्यासाठी आमचा प्रयत्न असतो. यंदा पण आम्ही चांगलंच त्यांच्या माध्यमातून समर्थ आपले अंबीर अडकर आणि तुमची टीम पूर्ण काम करणारच आहे. त्याचबरोबर मराठीमधली सर्व सेलिब्रिटी इथे दरवर्षी येतातच आहेत. त्याचबरोबर हिंदीमधले सर्व सेलिब्रिटी जे माझे सर्व मित्र आहेत ते पण मला वाटतं 10 दिवस येतात. 10 ते 11 दिवस दांडी आहे. त्याच्यामुळे खरंच दांडिया रसिकांचा आनंद आपल्या माध्यमातूनच या लोकांच्या माध्यमातून प्रयत्न करू आम्ही संकल्पाच्या माध्यमातून लोकांना खुश करण्याचं. तरी पण हिंदीमधील सर्व सेलिब्रिटी जे माझे मित्र आहेत ते सगळेच या व्यासपीठावरती येतील. त्याचबरोबर आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर आणि आमचे सर्व महाराष्ट्राचे सरकारी मंत्री आणि सरकार सरकारी मंत्री या व्यासपीठावरती दर्शनासाठी येतील. सहकार्य आमचे नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचा आशीर्वाद त्यांच्या माध्यमातूनच आम्ही या संकल्पनाने सुरुवात करतो आहे आणि त्याचबरोबर आमच्या सर्व संकल्पनेचं परिवार पूर्ण आमच्यासोबत असल्यामुळे यंदाचं 2025 दांडिया हा दांडिया आपला संकल्प दांडिया हा सक्सेस करण्याची पूर्ण टीम रेडी असेल. तर बेस्ट ग्रुप डान्सरना तुम्ही पार्टिसिपेट केलं आहे. हां, बेस्ट ग्रुप डान्सरना. त्याचबरोबर दांडिया असल्यामुळे आम्ही हा दांडिया तुम्हाला सांगतो 20 वर्ष आम्ही हा फ्री ऑफ कॉस्ट दांडिया करतो आणि फ्री ऑफ कॉस्ट इथे सगळं कमर्शियल दांडिया आहे चालू आहे. आम्ही कमर्शियल दांडिया काय नाही तर सर्व मिडल क्लास लोक खेळण्यासाठी येतात आणि चांगले लोक खेळण्यासाठी येतात फ्री ऑफ. पण आम्ही कमर्शियल दांड्यापेक्षा चांगला परफॉर्मन्स आमच्या टीम करत असते. दरवर्षी आम्ही सेलिब्रिटी गायक सगळे आमचे असतात आणि यंदा पण दर दिवस सेलिब्रिटी गायकांना त्या माध्यमातून आम्ही देणं तुम्हाला माहिती आणि बक्षिसं तर दर दिवस असतातच. कॉन्फिडेन्शियल बक्षीस प्लस वेळ असेल त्या बक्षिसं असतात आणि 10 दिवस जो खेळ त्याला पण प्राईज आपण ठेवले. 1 लाख रुपये फर्स्ट प्राईज आहे, सेकंड प्राईज 75,000 आहे, 50,000 आहे, 35,000 आहे. अदर मोबाईल तुम्हाला मीडियाच्या ह्याच्या माध्यमातून तुम्हाला प्रिंट मीडियाच्या माध्यमातून मिळाली जाते. पण ही बक्षिसं संकल्प त्या दांड्यामुळे सर्वच खेळण्यासाठी ते ड्रेस वेशभूषण करून येत असतात. ड्रेसिंग करत असतात. 10 दिवस काही ग्रुप बरेच ग्रुप 10 दिवस खेळत असतात आणि त्यांना आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी संकल्प मदत करतो. बाकी काही नाही. एक त्यांच्या संकल्पना स्टेजवरून त्यांना मिळतं हे आनंदाची गोष्ट. काही ग्रुप कायम 10-15 वर्ष सतत या संकल्पामध्ये खेळत असतात. त्यांचा मी मनापासून
अभिनंदन करायचं. त्यांच्यामुळेच हा स्कोप वाढत चाललेला आहे. जो सुरुवात आम्ही केली होती ती सुरुवात आता एवढी मोठी झालेली आहे की आता आम्हाला जागा कमी पडते. हळूहळू मला वाटतं 3% जाईल असं मला वाटतं. त्या माध्यमातून आम्ही जी तयारी पण आम्ही केलेली आहे आणि त्या माध्यमातून सर्वच आमची टीम यंदा प्रयत्न करेल आमच्या सर्व दांड्या रसिकांचा खुश करण्याचा, आनंद लुटण्याचा आणि नवरात्र हा दिवस एन्जॉय करतो. दांडिया रसिकांना काय आव्हान करायचं? मला वाटतं उद्यापासून सुरुवात होते. आपण सर्व दांड्या रसिकांना माझी विनंती असेल उद्यापासून संकल्पाला दांड्या खेळण्यासाठी आपण या. दरवर्षी जसा आपल्या सहकार्याला कायमस्वरूपी सहकार आहे आणि खास करून उद्यापासून नवरात्र सुरुवात होते आणि सर्व आणि महाराष्ट्राच्या जनतेला आता आम्ही रन करतो. रेडी? नमस्कार. शारदीय नवरात्र उत्सव उद्यापासून सुरू होते आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे दांडिया. सो दांडियारास मी प्रत्येक वेळी म्हणतो की हा असा एक परफॉर्मन्सचा भाग आहे. त्या दोन्हीकडे परफॉर्मन्सच असतात. एरवी जेव्हा आम्ही लोक परफॉर्म करतो तेव्हा बघणारे रसिक फक्त खुर्चीत आपण बसलेले असतात. तिथे परफॉर्मन्स होत असतो आणि त्यांच्या एनर्जीला आम्हाला एक एनर्जी मॅच करावी लागते. सो त्यासाठी यावर्षी तयारी कशी आहे की संकल्पला येताना काही नवीन संकल्प घेऊन यायचा आम्ही ठरवलं होतं. गेल्या वर्षी माझं पहिलं वर्ष होतं. मी USA होतो आणि USA साहेबांच्या आशीर्वादामुळे तो दांडिया आम्ही छान केला. त्यांना मी इथे माझं पहिलं वर्ष आहे. दरवर्षी संकल्पना असं असतं की रोज एक प्लेबॅक सिंगर येतो, तो अर्धा पाऊण तास लागतो. मी म्हटलं साहेबांना की यावर्षी 10 दिवस आपल्याला कोणती अशी जोडी करूया आणि त्या माध्यमातून अनुष्का शिकतोडे तिला आपण सूर्य नावात जास्त नावाच्या माध्यमातून आणि माझ्या असोसिएशनच्या बँडमध्ये अबोली आता फिल्म खूप गाते सध्या पांडू या फिल्मपासून आणि त्यानंतर ती आता एक चांगली परफॉर्मन्स करून स्टेजवर आवडते. सपना बसली पेमेंट. मुंबईचा प्रत्येक ऑर्गनायझरला असं वाटतं की ती आपल्या स्टेजवर असावी, ती आपल्या स्टेजवर आहे का. आणि प्रणव हा यूट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच लोकांच्या घरापर्यंत आपतो हिट्स मिळवणारा गायक आहे. सो मी असं समजून यूट्यूबर्स जे आहेत की त्याला ओळखतात, त्या सगळ्यांना बलिपिकीच्या माध्यमातून चित्रपटाच्या माध्यमातून ओळखतात. यांचा स्वतःचा एक फॅन क्लब आहे मोठा, त्यांना फॉलो करणारी लोकं आहेत. आणि अर्थात हास्य जत्रा हा घराघरात घुसलेला कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे आम्ही पण लोकांना जे काय आवडतो त्या सगळ्यांचा एक मिलाप करून एक मोठा बँड यावरती संकल्पना परफॉर्म करतो. आणि मला वाटते जी रसिक श्रोत्यांसाठी खूप मोठी पर्वणी आहे की एरवी ते नाच करायला येतात, यावेळेला ते ऐकायलाही येऊ शकतात. म्हणजे ऐकण्यासाठी एक आम्ही एक म्हणतो ना एक पॅकेज घेऊन आले की तुम्हाला प्लेबॅक सिंगर्सना याची पेरी याची ऐकायला मिळेल समोर. याच्या व्यतिरिक्त जेव्हा मी हे काम करतो तेव्हा माझे खूप मित्र आहेत. माझे मित्र कोणतं अभिजित कोसंबी, अमय नाते, त्यांनाही येऊचं वाटतं. ते 10 दिवस पुन्हा यात घर घालायला म्हणजे आपण असं म्हणू की दुःख शर्करा योग मला की तेही येणार आहे. तो हा असा एक भरगच्च पॅकेजचा दांडिया असणार आहे. आणि मी नेहमी म्हणतो की हा एनर्जीचा भाग आहे आणि त्यासाठी आयोजक हा फार महत्त्वाचा घटक असतो. पाठक साहेबांसारखा आयोजक म्हणजे सांगण्याची गरज नाही. आधी मला ना त्यांच्या एनर्जीला मॅच करावं लागतं आणि त्यानंतर मग दांडिया सुरू होतो. आज पण मी बघतोय आणि सकाळपासून पाठक साहेब तिथे 2:30-3 वाजेपर्यंत स्वतः उभे होते. सो असा आयोजक जर आपल्या पाठी जेव्हा उभा असतो ना तेव्हा खूप मोठं काम करण्याचं धाडस आपल्याला मिळतं. आणि मला वाटतं ते आमचं त्यानंतर पाठबळ असल्यामुळे आम्ही मोठी झेप मारली आहे यावेळी आणि ती सक्सेसफुल होईल आणि लोक खूप ॲप्रिशिएट करतील असं आम्ही खात्री आहे. पाटील सर, एक वेगळा प्रश्न. काही मंडळांनी जे आहे गरबा रसिकांना आधार कार्ड घेऊन येण्याचं आवाहन केलेलं आहे. आपल्या नवरात्र उत्सवाला मुंबई ठाणे उपनगरातील मोठ्या प्रमाणात गरबा रसिक येत असतात. तर हा गरबा फक्त ठाणेकरांसाठी सीमित असणार आहे की दरवर्षी गेल्या अनेक वर्षांची प्रथा आहे ती सगळ्यांसाठी खुला असणार आहे? हा संकल्पचा दांडिया सर्वांसाठी खुला आहे. कोणाला इथे काही 5 दिवस नाही, कोणी सर सिक्युरिटी रिझनसाठी काय केलं? त्या माध्यमातून आमचं संकल्पची टीम आहे, त्याशिवाय पर्सनल लोक बॉडीगार्ड आहे, डिपार्टमेंट आहे, सर्व टीम दरवर्षीप्रमाणे आणि त्याच्यापेक्षा आता वाढवत चाललं आहे. आपण सगळं व्यक्ती वाढत चालली त्या माध्यमातून जसं लागेल तसं आपण काम सिस्टम घेत वेस्टर्न कल्चर आपल्याकडे एक मराठी संस्कृत जपण्याचा कार्यक्रम आपण करतात कशा पद्धतीने